रसिको नमस्कार. संगीत दर्शन प्रस्तुत दिवाळीनिमित्त सादर होणाऱ्या माझी आवड या कार्यक्रमात दिवाळीच्या लक्ष शुभेच्छांसह मी अनिल शिंदे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मंडळी, संगीत आणि गाणं ज्याला आवडत नाही असा माणूस दुर्मिळ नाही, मित्र म्हणून मिळालाच, अशक्य असा माणूस सापडणं. कधीकधी काही गाणी ओठावर येतात, पण ती गाणी हृदयातून येत नाहीत. पण काही गाणी कधीकधी हृदयातून येतात, पण ती ओठावर येत नाही. अशीच काही गाणी जी हृदयातून थेट ओठांवर येतात आणि नेहमी गुणगुणावीशी वाटतात, ती गाणी त्या त्या सदस्यांच्या आवडीप्रमाणे आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत. या ठिकाणी जी सदस्य मंडळी उपस्थित आहेत ती त्यांची आवड आपल्यापर्यंत पोहोचवणार आहेत आणि त्यांना ती गाणी का आवडली ते सुद्धा सांगणार आहेत. तेव्हा अधिक वेळ न घालवता सादर करीत आहोत दिवाळी विशेष कार्यक्रम माझी आवड. नमस्कार, मी शलाका मेहतर नेरूळवरून बोलते आहे. तर हे गाणं सुशिला चित्रपटातलं आहे, पण हे गाणं मला खूप आवडतं. त्यामागचं एक कारण आणि माझी छान अशी गोड आठवणसुद्धा आहे या गाण्यामागची. तर रसिक श्रोते हो, हे गाणं मी जेव्हा SYBAला होते, मी रुईया कॉलेजला होते, तर SYBAला जेव्हा होते त्यावेळेला हे या गाण्यावर मी डान्स केला होता. म्हणजे दीपनृत्य करायचं होतं या गाण्यावर. तर मला आधी घाबरायलाच झालं की अरे बापरे, हे दिवे घेऊन करायचं म्हणजे कसं काय होऊ शकेल हे काय. आधी वाटलं की अरे आग वगैरे लागणार नाही असं वाटलं. पण मी मॅडमला ज्यावेळी विचारलं, मॅडम की हे आपण दिवे घेऊन जर हा डान्स करायचं असेल तर मग कसं काय, मला नाही जमणार म्हणून मी असं सांगितलं. पण मॅडम म्हणाले की अगं दीपनृत्यच असणार आहे, पण दिवे घेऊनच करायचं आहे, पण लाईटचे दिवे देणार आहेत, असे पेट्टे दिवे देणार नाही आहेत असं मॅडम म्हणाल्या. तेव्हा कुठे धीर आला, हां ठीक आहे मग मी करू शकते. तर मग छान झाला या गाण्यावरचा जो डान्स होता तो छान झाला. पण शेवटचं जे कडवं होतं त्या कडव्याला कमरेतून गोल हात फिरवून, हातामध्ये दिवे होते, दोन्ही हातात दिवे होते, आणि कमरेतून हात फिरवून डोक्यावरून तो वरून असं गोल फिरवून असं घ्यायचं होतं. तर ह्याला तो दिवा माझ्या हातातून पडला. नशीब तो लाईटचा दिवा होता. तर पडल्याबरोबर मी माझा डान्स तिथे थांबवला नाही, पण डान्स चालूच होता. आणि दुसऱ्या हातातला जो दिवा होता तो सुद्धा मी खालीच ठेवला आणि दोन्ही दिवे खाली ठेवून मग पुढचा जो शेवटचा कडवं होतं ते मी कंटिन्यू केलं. आणि अशी एक गंमत पण होती आणि माझी छान गोड आठवण पण होती ही, आणि ही तुमच्याबरोबर शेअर करायची होती. आणि हो, या गाण्यावर जो डान्स केला होता तो डान्स लोकमत पेपरला सुद्धा आला होता. माझा सोलो डान्स होता हा. तर अशी आठवण होती ही. तर हे मला तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करायचं होतं की अशी माझी, म्हणजे अशा प्रकारे मी गांगरून गेले होते त्यावेळेला. अशी एक गंमत मजा म्हणून मला एक कॉलेजची आठवण म्हणून सांगायची होती. तर धन्यवाद. ओम नमो उषत्कालः सुस्वागतम् सत्यं शिवं सुन्दरम्. नमस्कार माझा या
शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा विद्याधन देयमास एक छंद एक ध्यास 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 नावने पैल तिरे दया सागरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा सत्यं शिवं सुन्दरा हो आम्ही नीतिमंत कला गुणी बुद्धिमंत 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 कीर्तीचा कळस गाय उंच अंबरा ज्ञान मंदिरा सत्यं शिवं सुन्दरा 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 नमस्कार रसिक श्रोते हो, मी शलाका मेहतर बोलते आहे. मी इथे जे हे गाणं पाठवलेलं आहे हे गाणं पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातलं आहे. तर हे गाणं मला खूप आवडतं. तसं म्हटलं तर सागराशी रिलेटेड जी गाणी आहेत हिंदी मराठी ती मला खूपच आवडतात. त्याचं कारण आणि त्याची आठवण मी तुम्हाला आता इथे सांगणार आहे. तर कारण मला ही गाणी आवडतात कारण अगदी लहानपणापासून सागराशी त्या समुद्राशी माझा अतिशय घनिष्ठ संबंध आलेला आहे. कारण माझं बालपण समुद्रकिनाऱ्यावर गेलेलं आहे. दादरला माझ्या आईचं घर दादर चौपाटीच्या बाजूलाच आहे. त्यामुळे अति लहानपण माझं तिथेच गेलं. नेहमीच असं चौपाटीवर खेळण्यात वगैरे असंच बालपण गेलं. तर श्रोते हो, मी लेट ब्लाइंड आहे. जवळजवळ मी TYच्या वेळेला ब्लाइंड झालेले आहे. तोपर्यंत मी सायटेड होते. मी हा सगळा निसर्ग हा समुद्र हे सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. तर मी एक इथे आठवण सांगू इच्छिते की जेव्हा आम्ही समुद्रावर जायचो त्यावेळेला मला शंख शिंपले या गाण्यातसुद्धा उल्लेख आलेला आहे त्याचा, शंख शिंपल्यांचा. तर हे जे शंख शिंपले किंवा सागरगोटे हे गोळा करण्याचा खूप शौक आहे मला किंवा होता. आता मी शोधू शकत नाही आहे ते. तर तेव्हा मी जे शंख शिंपले सागरगोटे जे गोळा केलेले होते ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी ते शोधून गोळा केलेले होते आणि माझ्याकडे आजही ते संग्रहित आहेत. आणि जे मी स्वतः शोधलेले शंख शिंपले सागरगोटे त्याचा डब्बा मला गमतीचा भाग आहे हा. तर माझ्या लग्नामध्ये आधी कन्यादानामध्ये जे अंधण दिलं जातं तर मला कन्यादानामध्ये माझ्या आईने तो शंख शिंपल्यांचा डब्बासुद्धा दिलेला आहे. हा मोठा पुरावा आहे माझा की मला दिसत असताना मी ते माझ्या डोळ्यांनी गोळा केलेले शंख शिंपले होते. त्यामुळे माझी आठवण म्हणून माझ्या आईने तो डब्बा मला कन्यादानामध्ये दिलेला आहे आणि आजही तो माझ्याकडे आहे. तर हा गमतीचा भाग झाला. पण माझी आठवण म्हणजे की मला दिसत असताना मी ते गोळा केलेले आहेत असं ही माझी आठवण आहे तिथली. आणि दुसरा एक भाग सांगायचा झाला तर आमचं गाव अलिबाग आहे. त्यामुळे अलिबागला आम्ही कधी एसटीने किंवा बसने वगैरे नाही गेलो. नेहमीच आम्ही गेटवे ऑफ इंडियावरून बोटीनेच गेलो अलिबागला. आणि जेव्हा जेव्हा आम्ही बोटीने जात होतो तेव्हा तेव्हा तो समुद्र त्या समुद्रातील सगळे जे काही मासे वगैरे खूप म्हणजे
मध्यावर गेल्यानंतर बघायला मिळाले आणि खरंच मी ते माझ्या डोळ्यांनी सगळा पाहिलेला तो निसर्ग आहे. आणि अगदी खरं सांगायचं म्हटलं तर एक मी मासा पण पाहिला समुद्राच्या मध्यावरती, अगदी काळ्या रंगाचा मासा आणि त्याला सोनेरी पट्टे होते आणि जवळजवळ 8 ते 9 फूट लांब इतका मोठा मासा मी पाहिला आणि माझ्या डोळ्यांनी पाहिला. आजही तो माझ्या डोळ्यात मी साठवून ठेवलेला आहे, तो निसर्ग, तो समुद्र. तर हा भाग आहे सांगण्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समुद्रामधील जो संध्याकाळचा अस्थाला जाणारा जो सूर्य आहे, तो खरंच माझ्या डोळ्यात इतका मी साठवून ठेवलेला आहे की लाल भडक झालेला तो सूर्य समुद्राच्या पाण्यात अर्धवट आणि नंतर अर्धवट राहून पूर्णपणे बुडून जातो. आणि असा हा अस्थाला जाणारा सूर्यसुद्धा मी पाहिलेला आहे समुद्रातला. तर मला सांगण्याचा उद्देश म्हणजे की सागराचं अट्रॅक्शन मला जास्त आहे आणि माझ्या डोळ्यात हे संपूर्ण सागराचं स्वरूप आजही मी समुद्रावर गेले, चौपाटीवर गेले की आजही मला ते तसंच्या तसं त्या गोष्टींचं स्मरण होतं. ते सर्व चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, असं सांगण्याचं एक आठवण किंवा हे कारण आहे. आणि त्यामुळे मला सागराशी रिलेटेड जी गाणी आहेत, हिंदी असतील, सागर किनारे किंवा हा सागरी किनारा किंवा इतर कोणतीही सागराशी, तर मी तसंच्या तसं सागर डोळ्यासमोर ठेवून असं मी ही गाणी इमॅजिन करत असते, ऐकत असते. तर ही माझी आठवण होती. तर धन्यवाद. जिथे सागरा धरणी मिळते तिथे तुझी मी वाट पाहते, जिथे सागरा तिथे तुझी मी वाट पाहते.
नमस्कार. संगीत दर्शनसाठी मी अंजली. माझी आवडती गाणी यामध्ये पहिलं गीत आहे पहिलं तिरी राना माझी नको नको येऊ नको रे. या गाण्याची चाल अतिशय सुंदर आहे, वेगळी आहे, पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटते अशी आहे. याचं संगीत अशोक पत्की, गीत अशोकजी परांजपे आणि गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. या गाण्याची जी वाद्यरचना केलेली आहे ती सुद्धा उत्तम आहे, म्हणूनच हे गीत मला फार आवडते. पहिलं तिरी राना माझी नको नको येऊ नको रे. पहिलं तिरी राना माझी नको नको येऊ नको रे. प्रीत आहे माझी भोळी साद तिला घालू नको रे. पहिलं तिरी बालपण दूर गेले निघूनी श्रावणाचे स्वप्न आले. बांधावर कोणी आले शिवारा पाऊल ते कानी आले. ओलावल्या गीताला तू सूर ओला देऊ नको रे. पहिलं तिरी राना माझी नको नको येऊ नको रे. पहिलं तिरी भारावले डोळे गेले मिटूनी भावनांचे सूर झाले. शोध घेते आज भाव किनारा ओठातही शब्द आले. गंध वेडा शब्दातून या अर्थ वेडा काढू नको रे. पहिलं तिरी राना माझी नको नको येऊ नको रे. पहिलं तिरी Navigator button. मला आवडणारे दुसरे गीत म्हणजे मी बोलले न काही नुसतेच साहिलेले हृदयात दाटलेले हृदयात राहिलेले. हे गीत ऐकताना एक वेगळी गंभीरता आणि अनामिक दुःख असं जाणवतं. ऐकायला मधुर आहेच. गायिका सुमन कल्याणपूर. अण्णा जोशी यांचं गीत, श्रीनिवास खळे संगीत. मी बोलले न काही नुसतेच पाहिले हृदयात दाटले
झाले मी बंद पापण्यानी हे सर्व साहिले हृदयात दाटलेले हृदयात राहिले देऊन सर्व काही नाही दिलेच काही ज्याला हवे कळाया कळलेही त्यास नाही ज्याला हवे कळाया कळलेही त्यास नाही माझ्याच अंतरी मी हे फूल वाहिले हृदयात दाटलेले हृदयात राहिले निःशब्द आसवानी समजाविले मनाला निःशब्द आसवानी समजाविले मनाला की शाप वेदनेचा प्रीतीस लाभलेला माझ्याच मी मनाशी हे गीत गायले हृदयात दाटलेले हृदयात राहिले हृदयात दाटलेले हृदयात राहिले Navigator button. गीत नंबर 3. हा छंद जीवाला लावी पिसे. तुम्ही म्हणाल बापरे हे गीत, पण हे गीत खरोखरच मला आवडतं कारण ते रफी साहेबांनी गायलं इतकं मजेत आणि त्या गाण्याची चाल तर उत्तमच आहे, संगीत छान आहे आणि एका वेगळ्या पठडीतलं गाणं मला ते वाटतं. अतिशय सुंदर असं आहे कारण रफी साहेबांची मराठी गाणी आपण भरपूर ऐकतो आणि ती गाणी खूप ऐकली जातात, परंतु हे गाणं खूप गाजलं आणि अजूनही खूप गाजतं आहे. मोठ्या मोठ्या शोमध्ये हे गायलं जातं. तर आपल्या समूहावर मात्र कमी प्रमाणात लावलं गेलं हे गीत. तर म्हणून हा छंद जीवाला लावी पिसे हे गीत श्रीकांत ठाकरे यांच्या संगीत नियोजनातील ऐकायचे आहे. तुझे रूप सखे गुलजार असे काहूर मनी उठले भलते दिन रात तुझा ग ध्यास जडे हा छंद जीवाला लावी पिसे हा छंद जीवाला लावी पिसे हा छंद जीवाला लावी पिसे ती वीज तुझ्या नजरे मधली गाली खुलते रंगेल खळी ओठात रसेली जादूगिरी उरी हसती गुलाबी गेंद कसे हा छंद जीवाला लावी पिसे हा छंद जीवाला लावी पिसे नखऱ्यात तुझ्या ग मदन परी ही धून शराबी दर्द भरी
हा झोक तुझा घायाळ करी. हाय हाय कैफात बुडाले भान असे. हा छंद जीवाला लावी पिसे. हा छंद जीवाला लावी पिसे. ती धुंद मिठी बेबंद नशा. श्वासात सके विरतात दिशा. बेहोश सुखाच्या या गगनी मी आज मला हरवून बसे. हा छंद जीवाला लावी पिसे. हा छंद जीवाला लावी पिसे. Navigator button. गीत नंबर 4 आहे वाटेवर काटे वेचीत चाललो. वसंतराव देशपांडेंनी गायलेले हे गीत अप्रतिम. त्यातले खटके, जागा, टप्पा पद्धतीची त्यांची गायकी खरंच एक कमालच करून गेलेली आहे. तर श्रीनिवास खळे यांचं संगीत आहे. तर हे गीत ऐकायचे आहे. वाटेवर काटे वेचीत चाललो. वाटेवर काटे वेचीत चाललो. वाटेवर काटे वेचीत चाललो. वाटले जसा फुला फुलात चाललो. वाटेवर काटे वेचीत चाललो. वाटेवर काटे वेचीत चाललो. वाटले जसा फुला फुलात चाललो. वाटेवर काटे मिसळूनी मेळ्यात कधी एक हात धरुनी कधी. मिसळूनी मेळ्यात कधी एक हात धरुनी कधी. मिसळूनी मेळ्यात कधी एक हात धरुनी कधी. आपुलीच साथ कधी करीत चाललो. वाटेवर काटे वेचीत चाललो. वाटेवर काटे वेचीत चाललो. वाटले जसा फुला फुलात चाललो. वाटेवर काटे आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साध. आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकी
ऐकीत साद आधीचा प्रसाद घेत पुढची ऐकीत साद नादातच शीळ नादातच शीळ वाजवीत चाललो नादातच शीळ वाजवीत चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो वाटेवर काटे वेचीत चाललो वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो वाटेवर काटे चुकली तालात चाल लागला जीवास बोल आ आ, आ, चुकली तालात चाल लागला जीवास बोल चुकली तालात चाल लागला जीवास बोल ढळलेला तोल सावरीत चाललो ढळलेला तोल सावरीत चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो वाटेवर काटे वेचीत चाललो वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो वाटेवर काटे खांद्यावर बाळगिले ओझे सुख दुःखाचे खांद्यावर बाळगिले ओझे सुख दुःखाचे फेकून देऊन आता परत चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो वाटेवर काटे वेचीत चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो वाटले जसा फुला फुलात चाललो Navigator button. गीत नंबर 5 एक भक्तिगीत आहे. प्रभाकर कार्यकर यांनी गायलेले आहे. अनिल अरुण यांचे संगीत आहे. भक्तिगीत म्हणजे हा अभंग आहे. कैसे करू ध्यान कैसा पाहू तुझं, याची जी चाल बांधलेली आहे तो ठेका अतिशय मला आवडलेला आहे. आणि या ठेक्यामध्ये एखादा अभंग असणं ही खरं म्हणजे कल्पनाच केली नव्हती, पण अनिल अरुण यांनी ही कमाल केलेली आहे. म्हणूनच हा अभंग मला अतिशय आवडतो. तर ऐकवाल ही अपेक्षा.
कैसा पाहू तुझ कैसे करूं ध्यान कैसा पाहू तुझ वर्मदावी माझा याच कासी वर्मदावी माझा याच कासी कैसे करूं ध्यान कैसा पाहू तुझ कैसे करूं ध्यान कैसा पाहू तुझ कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा कैसी भक्ती करू सांग तुझी सेवा कोण्या भावे देवा आतुडसी कोण्या भावे देवा आतुडसी कैसे करूं ध्यान कैसा पाहू तुझ वर्मदावी माझा याच कासी वर्मदावी माझा याच कासी कैसे करूं ध्यान कैसा पाहू तुझ कैसे करूं ध्यान कैसा पाहू तुझ कैसी कीर्ती वाणू कैसा लक्षाणू 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 जणू हा कावणू कैसा तुझा जणू हा कावणू कैसा तुझा कैसे करूं ध्यान कैसा पाहू तुझ वर्मदावी माझा याच कासी वर्मदावी माझा याच कासी कैसे करूं ध्यान कैसा पाहू तुझ कैसे करूं ध्यान कैसा पाहू तुझ तुका म्हणे जैसे दास केले देवा तुका म्हणे जैसे दास केले देवा तुका म्हणे जैसे दास केले देवा दास केले देवा दास केले देवा दास केले देवा तुका म्हणे जैसे दास केले देवा
वर्मदावी मद याचकासी वर्मदावी मद याचकासी कैसे करूं ध्यान कैसा पाहू दूध कैसे करूं ध्यान कैसा पाहू दूध कैसे करूं ध्यान कैसा पाहू दूध यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो. श्रोतो नमस्कार. शुभ दीपावली. मी आलो आहे संजय उपाध्ये आपल्या भेटीस काही खास घेऊन. आपल्याला आठवत आहे संगीत दर्शनच्या प्रशासकांनी आपणास आव्हान केलं होतं यावेळची दिवाळी खास असणार आहे आणि या समूहाच्या प्रस्तुती देखील खास काही असणार आहेत. त्या उपक्रमापैकी एक हा उपक्रम माझी आवड हे घेऊन मी आलेलो आहे आपणासाठी आपल्या भेटीसाठी. माझी आवड इथे सादर करताना मला आनंद होतोय. आज काही खास मराठी फराळ खास मराठी झटका असलेली पदार्थ कलाकृती गाणी काही म्हणा मी इथे घेऊन आलोय. तर दिवाळी आहे. दिवाळीचं सगळं मंगलमय वातावरण आहे. एकमेकांना आपण शुभेच्छा देतो. शुभेच्छांबरोबर पूर्वी फराळाची ताटं येत जात होती एकमेकांकडे. त्याचं स्वरूप मिठाईचे बॉक्सेसनी घेतलं आणि पुढे त्याच्यात उत्क्रांती होत आता ड्रायफ्रूट्सचे पॉकेट्स यायला लागले. आणखीनही काही काही येत आहे. आपण मात्र एकमेकांकडे गाणी पाठवूयात. तसं आता ह्या पॅकेजमध्ये मी आपणासाठी काही गाणी पाठवणार आहे जी माझ्या आवडती आहेत आणि ती मला का आवडतात याबद्दलही थोडंसं बोलणार आहे. पहिलं गीत वसंत पवार या हुकमी एक्क्याचं. हुकमी एक्का कशाचा? लावणीचा. तर जसं पठ्ठे बापूराव जसं आणखीन काही लोक लावण्यांमध्ये एक खास आपलं स्थान ठेवून होते तसं स्थान वसंत पवार यांनी अल्पावधीतच आपल्या मराठी संगीतावर संगीतिक अर्थाने उमटवलं. उत्तम चाली उत्तम गायकी तयारीने गायन प्रस्तुत करणारे म्हणजे प्रस्तुत करवायला प्रवृत्त करणारे असे हे एक जिनियस संगीतकार. तर म्हटलं तर रागाचा वापर यात आहे आणि म्हटलं तर तो पुन्हा लोकसंगीताकडे झुकतो आणि राग कुठे सुरू होतो कुठे संपतो किंवा रागाच्या छटाया पुसटशाच राहतात. राग तसा उरतच नाही आणि एक खूप छान एक मराठमोळी कलाकृती बनून राहते आणि तीच रेंगाळत राहते आपल्या मनावर लक्षातही राहते. त्यातला नाळचा ढोलकीचा जो खास पॅटर्न्स वापरलेले आहेत वाजवलेले आहेत ते आणि आशाताई भोसले यांचा तितकाच खट्या नटखट लढीवाळ अशी कितीतरी विशेषणांनी कमी पडेल असा आवाज. तेवढ्याच तयारीची गायकी हरकती खास. तर मी आज गाणं निवडलं आहे. त्याचा राग म्हटलं तर यमन आहे. यमन रागातले हे स्वर आहेत पण तो राग उरत नाही. ते खूप छान एक छान प्रकारची लावणी आणि लोकसंगीताचा बाज लिहिलेली अशी ही लावणी होते. आपण निश्चित ऐकाल. जास्ती आपली उत्सुकता न ताणता मी सांगतो की ही लावणी ग दि माडगूळकर यांनी लिहिलेली आहे. वसंत पवार यांचं संगीत आहे. आशा भोसले यांनी गायली आहे
राग यमन हे आपण थोडा वेळ बाजूला ठेवूयात, विसरूयात आणि गायले ही वैजयंता या चित्रपटासाठी. कुणा दुसऱ्यांना मज्जाव तुम्ही माझे बाजीराव असे या गाण्याचे शब्द आहेत. आपण ऐका हे गीत व आनंद घ्या. धन्यवाद. माझ्यासाठी दिली राहुटी चित्रांना मज्जा तुम्ही माझे बाजीराव तुम्ही माझे बाजीराव तुम्ही माझे बाजीराव मी मस्तानी हिंदुस्तानी बुंदेली पेहराव झिरझिरवाणी निळी सावली बाळाचा शिरभाव तुम्ही माझे बाजीराव तुम्ही माझे बाजीराव तुम्ही माझे बाजीराव तुम्ही मराठे नव्हे छाकटे अगदी सरळ स्वभाव शूर शिपाई तुमची आहे चाहे मुलगी नाव तुम्ही माझे बाजीराव तुम्ही माझे बाजीराव तुम्ही माझे बाजीराव उभी अंगलट तांबूस फिकट नयने दाट दावा बोला वाचून ख्याती वाचून हरते आविर्भाव तुम्ही माझे बाजीराव तुम्ही माझे बाजीराव तुम्ही माझे बाजीराव काल दुपारी भर दरबारी पुरी लागला गा मी पण केले तुम्हा काळले आता नाही निभाव तुम्ही माझे बाजीराव तुम्ही माझे बाजीराव तुम्ही माझे बाजीराव जिथे जिथेचा नजर मिठीचा हो जात सराव या पायाचे मजदाचे मिळे धका कधीवा तुम्ही माझे बाजीराव तुम्ही माझे बाजीराव तुम्ही माझे बाजीराव तशा मी आलो आहे परत एकदा. संजय उपाध्ये आपल्यासाठी माझ्या आवडीचं दुसरं गीत इथे प्रसारित करण्यासाठी. बॅकग्राऊंडला आपण ऐकताय भैरवी. हो हो श्रोते, बरोबर भैरवीच आहे. यशवंत देवांची ही संगीत रचना आहे. आणि आत्ता मी जे गाणं सादर करणार आहे ते देखील भैरवीतलंच आहे, पण पुन्हा तोच प्रकार. भैरवी कुठल्या कुठे गायब होतो आणि उरते एक अस्सल मराठमोळी कलाकृती. पुन्हा तीच लज्जत आणि तोच खुसखुशीतपणा, तोच मजा आणि तेच स्मरण पुन्हा पुन्हा ते आठवणं आणि त्या जुन्या काळात रममाण होणं. तर आपण फार तसे भूतकाळात रमतो आणि त्याला तशी स्वरांची साज पण असते. मागच्या गाण्याविषयी मग बोललो, एका गोष्टीचा उल्लेख करण्याचा राहून गेलं.
त्यासाठी मला ते गाणं आवडतं आणि ते अजूनही आवडतं. त्याचं कारण हे गाणं मला कैक महिने वाजवण्याचा योग आला, ते वाजवायला मिळालं, त्याची साथ करायला मिळाली आणि त्यामुळे हे गाणं तसं खास माझ्या आयुष्याशी, त्या आठवणींशी निगडीत आहे. पुढचं गाणंही तसंच आहे, कमी वाजवण्यात आलेलं आहे, परंतु त्यातलं जे काही नटवणं सजवणं देखणेपण जे आहे ते मात्र भुरळ टाकणार आहे आजही आणि कदाचित भविष्यातही राहील. हो, आवड सांगायची आहे ना. मग आपल्याला गाणं का आवडतं हे थोडंसं वर्णनातून सांगायला नको का? तुमची उत्सुकता ताणायला नको का? नाही का? तेव्हा थोडीशी उत्सुकता ताणत आपली थोडीशी रसिकता वाढवत म्हणूयात. त्या कलाकृतीविषयीचं आणखीन थोडंसं काहीतरी आकर्षण वाढवत आपण ती प्रकर्षाने ऐकावी यासाठी हे सर्व काही. तर ठीक आहे, एक एक गोष्टी आपण उलगडत जाऊयात. यातली खास गोष्ट म्हणजे पंडित हरिप्रसाद चौरासियाजींची बासरी. पर ती बासरी तरी आहे का हो शास्त्रीय संगीतातली? आहे ना, राग भैरवीतली आहे, पण त्याने तो भैरवी कुठेच दाखवला नाही. आता हे कसं काय बरं? भैरवी आहे आणि भैरवी दाखवलं नाही, तर त्यांनी चक्क वेस्टर्न कॉर्ड्स जसे असतात की नाही, वेस्टर्न कॉर्ड्स म्हणजे त्याला मेलडीपेक्षा कॉर्ड सिस्टीमप्रमाणे स्वररचना अशी असते, म्हणजे एका स्वराच्या गॅपनी पुढचा स्वर असं वाजवला जातो आणि त्यातून ती चमत्कृती निर्माण केली जाते. आरोही अवरोही अशी चमत्कृती निर्माण केली जाते आणि त्या चमत्कृतीचा जो काही विशेष आनंद होतो, बापरे, आपण थक्क व्हायला होतं, तोंडात बोटं घालायला होतो, असं ते वाजवणं आहे. चाणाक्ष श्रोत्यांच्या लक्षात आलंही असेल, कॉर्ड सिस्टीममध्ये असं वाजवलेलं कोणतं गाणं आहे हरिप्रसाद चौरसियाजींचं? बरं, ते इथेच थांबलं का? नाही. अजून पुढची एक गोष्ट. बहीण आणि भाऊ बहीण असलेले, नात्याने भाऊ बहीण असलेले दोन कलाकार, त्यांनी हे गीत नायक आणि नायिकासाठी गायलं आहे. म्हणजे मुळात प्रत्यक्षात भाऊ बहीण म्हणून जी काही नोकझोक असेल, तुझ्या गळ्या माझ्या गळ्यासारखी, ती इथेही दाखवली, पण ती नायक आणि नायकाच्या पात्रातून, भूमिकेतून दाखवली आहे. आलं लक्षात? नाही ना? ठीक आहे, मी सांगतो. आशा भोसले आणि हृदयनाथ मंगेशकर हा एक आणखीन एक पत्ता उलगडला. शांताबाईंची गीतरचना अगदी म्हणजे आता गदिमाळूकरांची आठवण करून देणारं असं थोडंसं, आणि पुढच्या अनेक कवींना हे थोडंसं प्रेरणादायी ठरणारं असं काही. आता एवढ्या गोष्टी झाल्या, राग भैरवी झाला, हा पंडित हरिप्रसादजींची बासरी झाली, आशा भोसले हृदयनाथ मंगेशकर झाल्या. लावणी आहे का हो? असू शकते, तुम्ही लावणी म्हणू शकता, पण लावणी सदृशच हे गीत आहे. बरं, एवढ्यावरच थांबलं का हे? तुम्ही म्हणाल हां, म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर गातात म्हणजे त्यांचीच रचना असणार. नाही हो, त्यांचं बॅकग्राऊंड होतं, म्हणजे पार्श्वसंगीत हे पंडितजींचं होतं. मुख्य रचना तर आणखीनच वेगळी होती, ती होती आनंद घन यांची, म्हणजे लता मंगेशकर यांची, म्हणजे चाल लता मंगेशकरांची, संगीत हृदयनाथ मंगेशकरांचं, म्हणजे त्याचं संगीत बरं का, म्हणजे मधलं संगीत ज्याला इंटरल्यूड आम्ही म्हणतो ते, आणि ते वाजवून घेतले पंडितजी हृदयनाथ मंगेशकरांकडून. हा, मग शिव म्हटल्यावर हरी कुठे? हरी आहे म्हटल्यावर शिव पण पाहिजेच नाही का? तेव्हा शिवकुमारजी पण तिथे आहेत, त्या संतूर घेऊन ते आहेत, त्यांची पण संतूर याच्यात आहे आणि मस्त भैरवीचे स्वर छान आहेत. पण पुन्हा ते रागदर्शन नाहीच आहे अर्थातच. असं सगळं हा बाज लिहिलेलं गाणं आहे मराठा तितुका मिळवावा या चित्रपटातलं. आमच्या
चाणक्य प्रशिक्षकांनी तर ते चांगलंच धाडलं आहे, ओळखलं आहे. आपणही ओळखलंच असणार. गाणं कोणतं आहे? आता थांब 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 जरा थांब, जरा नाही आता पूर्ण थांब असं तुम्ही म्हणायची वेळ आली आणि प्रशासक म्हणते घोडं बांध 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 असं असं ते गाणं आहे. आपण जरूर ऐकू शकता आणि आनंद घेऊ शकता. धन्यवाद. समोर जाऊन तुझ्या मागे राहून मीच विचारीन त्यालाम 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 तो मी आम्हाला जावई कराल का बापरे. सांग 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 काय रे? तुझं नाव तुझं गाव तुझं नाव तुझं गाव तुझं नाव. नाव सांग 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 गाव सांग, नाव सांग 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 गाव सांग. चाललीस तुरु तुरु अडी नग मनी धरू सांग 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 नाव सांग, नाव सांग 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 गाव सांग. गोडवानी नग हसू अरे गोडवानी नग हसू नाव गाव नग पुसू थांब 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 जरा थांब, जरा थांब 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 जरा थांब, जरा थांब 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 जरा थांब. आवट उघडून सकू माझ्या संग तू बोल शब्दा शब्दा लागे मोठ्या पवळ्यात मोर. तुझ्या माग माग आलो तुझ्या माग माग आलो तुझ्या पायी येडा झालो तुझ्या पायी येडा झालो. नाव गाव संग 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 सांग सांग, नाव सांग 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 गाव सांग. जरा थांब 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 जरा थांब. नाव सांग 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 गाव सांग. जपून चालले वारातले होणार नवीन मी रूप लाखात एक गती जपून जपून चालले वारातले. तुझ्या डोळ्याचे बाण तुझ्या डोळ्याचे बाण झाला कासा विस्तारण, झाला कासा विस्तारण. नाव गाव नग पुसू थांब 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 जरा थांब 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 जरा थांब, जरा थांब 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 जरा थांब. चाललीस तुरु तुरु गोडवानी नग हसू अडी नग मनी धरू. नाव गाव नग पुसू थांब 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 जरा थांब. नाव सांग 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 गाव सांग. जरा थांब 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 जरा थांब. घोड बांध 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 घोड बांध.
आपण ऐकत होतात संगीत दर्शन प्रस्तुत दिवाळी विशेष कार्यक्रम माझी आवड. रसिका हो, दर्शन परिवाराच्या वतीने वेळोवेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मात्र या कार्यक्रमांमध्ये सदस्यांकडनं अत्यल्प प्रतिसाद लाभला जातो, हे मला या ठिकाणी खेदाने नमूद करावं असं वाटतं. मंडळी, दर्शन परिवाराच्या कार्यक्रमांमध्ये आणि उपक्रमांमध्ये आपण सहभागी व्हावं आणि दर्शन परिवाराचा दर्जा उंच व्हावा असं मी सर्व सदस्यांना आवाहन करतो. मंडळी, आज इतकंच, म्हणजे आत्तापुरतं इतकंच. पुढल्या कार्यक्रमात मी पुन्हा आपल्याला भेटेन एका नवीन विषयासह आणि काही नवीन गाण्यांसह. तोपर्यंत मी अनिल शिंदे माझ्या संपूर्ण ॲडमिन टीमसह आत्तापुरती आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया पुढल्या कार्यक्रमात. तोपर्यंत छान राहा, काळजी घ्या, छान दिवाळी एन्जॉय करा, आनंदात घालवा. नमस्कार, धन्यवाद.